चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट्स पाहायचेत। आयुष्यभर केसाला तेल चोपडलं, बुद्धी नाही आली। राज ठाकरेंचे शिक्षण आणि तंत्रविज्ञान मंत्री चंद्रकांत पाटलांवर जहरी टीका। मुंबईतील मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या कार्यक्रमात राज ठाकरेंची रोखठोक भूमिका। जग कुठे चाललंय, आपण काय बोलतो, आपण शिक्षण आणि तंत्रज्ञान त्याचा महाराष्ट्राचा मंत्री दगडावरच्या फुटप्रिंट्स, त्याला फिंगरप्रिंट्स म्हणायच्या होत्या, ते म्हणे आता लिंक आधारशी करणार। कसं? मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे मला फिंगरप्रिंट्स बघायचे। जग कुठे चाललंय, आपण काय भाजपच्या ट्रोल टीम्सनी पेरलं तेच उगवलंय। पंतप्रधान मोदींच्या ट्रोल होत असल्याच्या विधानाचा राज ठाकरेंकडून समाचार। इतरांनाही कुटुंबस्थ हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षात ठेवावं। मुंबईतील कार्यक्रमातून राज ठाकरेंचा भाजपवर टीकास्त्र। पंतप्रधानांनी सांगितलं की मला शिव्या दिल्या, माझ्या आईबद्दल बोलले, चुकीचंच आहे हे मनापासून सांगतो मी, हे चुकीचंच आहे। पण माझी पंतप्रधानांना विनंती आहे, दुसऱ्यांनाही आया असतात। पंतप्रधान सांगतात की मी त्या मुलांना सगळ्यांना माफ केलं, पण इतकी वर्ष 12 वर्ष तुमच्या लोकांनी जे काही केलंय त्याची माफी कोण मागणार? काठ्या मारल्या, त्याचे आदेश देणारे जे लोक होते ते कधी माफी मागणार? मोदी सरकारनं स्मार्ट सिटी तयार करण्याची घोषणा केली होती। कोणत्या राज्यात स्मार्ट सिटी आहेत? शहरं राहण्याजोगी उरली आहेत का? राज ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल। हजारो उद्योजक देश सोडून परदेशात गेलेत। मोदींवर सिनेमा करणारा विवेक ओबेरॉय दुबईत राहायला गेला, तर नरेंद्र मोदींची स्तुती करणारा आर माधवन दुबईत स्थायिक का झाला? राज ठाकरेंचा मोदी सरकारला सवाल। नरेंद्र मोदींची ज्यांनी भूमिका केली होती तो विवेक ओबेरॉय, तो दुबईमध्ये राहायला गेला। आर माधवन विचारा कुठे राहतो? हा आर माधवन दुबईमध्ये स्थायिक झालेला आहे। यांना जर समजा या देशाबद्दल आहे प्रेम, या देशातल्या पंतप्रधानांबद्दल प्रेम आहे, ते विकास करतायत, हा जर समजा ह्यांना विश्वास आहे, हे परदेशात का जाऊन राहतायत? 2004 मध्ये काँग्रेसच्या काळात शिक्षणावर खर्च 3.2% होत होता। मोदी सरकारच्या काळात 2026 साली शिक्षणावर 2.8% खर्च होत आहे। मनसे प्रमुख राज ठाकरेंची माहिती। मुंबईतील मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी रिया अहिरचा सत्कार केलाय। आंदोलन विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन जाणारी पोलिसांची व्हॅन रियानं रोखून धरली होती। तिच्या या धाडसाबद्दल राज ठाकरेंनी तिचा सत्कार केलाय। राज ठाकरेंनी आंदोलन करणाऱ्या हर्ष कदमचाही सत्कार केलाय। पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याला खिशात पावडर टाकण्याची दिली होती धमकी। त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांवर झाली होती कारवाई। पुण्यातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून अभिवादन। पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून केलं अभिवादन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण। आक्रमक काँग्रेस कार्यकर्त्यांनी अमित शहांच्या फोटोवर फवारला काळा स्प्रे। अमित शहांनी माफी मागावी यासाठी आक्रमक आंदोलन। विद्यार्थ्यांवर अन्याय केल्याची काँग्रेसची भूमिका। अमित शहांच्या पुणे दौऱ्याला काँग्रेसचा विरोध। दिल्लीत विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जच्या विरोधात काँग्रेस आक्रमक। अमित शहांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। शहांचे हात हे रक्तानी माखलेले आहेत, हजारो विद्यार्थ्यांच्या रक्तानी माखले, त्याच्यामुळे ते इथे या शहरात आले तर त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्या निषेधाच्या घोषणा। एवढंच आम्ही बोललो होतो, लोकशाहीने आणि संविधानाने दिलेला आम्हाला अधिकार आहे, पण असं असताना भाजपला मिरची जमली। भाजपने आम्हाला बघून घेण्याची भाषा केली, आमच्या कार्यालय फोडण्याची भाषा केली। ही भाजपची गुंडगिरी आहे। त्याच्यामुळे भाजपने जर अशा प्रकारची गुंडगिरी केली तर त्यांना आम्ही गांधींच्या विचाराने योग्य त्या भाषेमध्ये नक्की उत्तर देऊ। ॲडिशनल पोलीस कमिशनर मनोज पाटील साहेबांना आता विनंती केलेली आहे की आमच्या काँग्रेस भवनावर भाजप कार्यालय, भाजप जर चाल करून असेल तर ते तुम्ही करून देऊ नका, पण तुम्ही मात्र ते जर त्यांना परवानगी दिली तर मात्र मग तुम्ही आम्हाला पण अडवता कामा नये। आम्ही पण त्यांना त्याच भाषेत उत्तर नक्की देऊ। पुण्यातील काँग्रेसच्या आंदोलनाला भाजपचं आंदोलनानंच उत्तर। काँग्रेस विरोधात भाजपचं आंदोलन। अमित शहांचे बॅनर हाती घेऊन काँग्रेस विरोधात घोषणाबाजी।
वंचितच्या कार्यकर्त्यांचाही पुणे सातारा रस्त्यावर रास्ता रोको, पोलिसांकडून धरपकड, बळाचा वापर करत कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात. काँग्रेसचे नेते भाई जगताप यांच्यावर गुन्हा दाखल, AI जनरेटेड बनावट व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, दिल्ली पोलिसांच्या नावानं व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी कारवाई, भाजपचे निखिल भामरे यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल. दिल्लीतल्या CJPच्या आंदोलनाला परदेशातून आर्थिक मदत मिळाल्याच्या तक्रारींची चौकशी करून योग्य कारवाई करणार, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. आंदोलनात शहरी नक्षलवादाशी संबंधित संघटना सहभागी असल्याचाही आरोप. अक्कलकुवा नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा इथे कार्यरत असलेल्या एका संघटनेला, एका संस्थेला मोठ्या प्रमाणात फॉरेनवरनं फंडिंग त्या ठिकाणी झालं होतं आणि चुकीच्या कामांकरिता ते वापरण्यात आलं होतं. पोलीस प्रशासन ED मार्फत त्याच्यावर कार्यवाही देखील करण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीने इतर जर काही अशा संस्था किंवा संघटना फॉरेन फंडिंग घेऊन त्याचा चुकीचा वापर करत असतील तर निश्चितपणे त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात येईल. 2047 पर्यंत भाजपचं सरकार राहणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं भाकीत. सरकार टिकवून ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीस प्रचंड ताकदवान मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी प्रचंड ताकदीनं उभं राहायचं असल्याचं बावनकुळेंचं आवाहन. प्रश्न काळा, प्रश्नांची उत्तर शोधा आणि आपल्या सरकारकडे जास्तीत जास्त काम करून घ्या. आपलं सरकार, महायुतीचं सरकार हे 2047 कोणत्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा या ठिकाणी जनतेच्या सेवेकरता असलं पाहिजे. मुंबईत उद्धव ठाकरेंनी बोलावली जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुखांची बैठक. आज दुपारी 2 वाजता शिवसेना भवन येथे बैठक. पक्षाच्या आगामी रणनीतीवर चर्चा होणार असल्याची माहिती. 15 ऑगस्टपासून बेस्ट कर्मचारी संघटनेचा पुन्हा संपाचा इशारा. विविध मागण्यांसाठी तोडगा न निघाल्यानं आंदोलनाचा इशारा. बेस्ट कर्मचारी संघटनेचे शशांक राव यांच्या आक्रमक भूमिका. गणेशोत्सवात POP मूर्तीबंदीबाबत न्यायालयाचा अजूनही निकाल नाही. गणेशोत्सव अवघ्या 1.5 महिन्यावर आल्यानं मंडळांनी मूर्तीसह इतर तयारीला सुरुवात केली आहे आणि त्यामुळे POP गणेश मूर्ती बंदी अचानक आणि तातडीनं लागू करू नका. मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीची सरकारकडे मागणी. कोल्हापूर महानगरपालिकेच्या ताफ्यात पहिल्यांदाच 8 इलेक्ट्रिक बसेस दाखल. इलेक्ट्रिक बसेसमुळे प्रवाशांना आरामदायी, सुरक्षित आणि लांब पल्ल्याची सेवा मिळणार. 50 रुपयात कोल्हापुरात कुठेही फिरता येणार. एकूण 100 इलेक्ट्रिक बस मिळणार. बंधू अशोक खरातचा ताबा पुन्हा शिर्डी पोलिसांकडे. समता पतसंस्थेतील बनावट खात्यांच्या दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी शिर्डी पोलिसांनी खरातचा ताबा घेतलाय. खरातला आज राहता न्यायालयात हजर केलं जाईल. अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटात आश्रमशाळेत 69 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. आश्रमशाळेचा अधीक्षकच अन्न पुरवठा करत असल्याचं तपासातून उघड. अधीक्षकाची ऑडिओ क्लिप समोर. ABP माझा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. हिडंबा आश्रमशाळेचे अधीक्षक संदीप गोळे यांनी वारंवार फोनद्वारे व प्रत्यक्षात भेटून सेंट्रल किचनसाठी लागणारा पुरवठा तसेच साहित्य हे माझ्याकडून घ्यावे असे धमकावत होते. जर हा पुरवठा माझ्याकडनं घेतला नाही तर याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील असे सांगत होते. हिडंबा आश्रमशाळेमधील पटसंख्या 250 असून त्यापैकी 25 ते 30 मुलांना पोटदुखीचा व उलट्याचा त्रास सुरू झाला होता. हा त्रास जाणीवपूर्वक करण्यात आला होता. तरी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व दोषींवर कठोराती कठोर कारवाई व्हावी ही आमची सेंट्रल किचनतर्फे मागणी आहे. नांदेडमध्ये सामाजिक वनीकरण विभागातील अधिकारी श्रीनिवास लखमावाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केली अटक. 45 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं. वृक्ष लागवडीची बिलं मंजूर करणं, कर्मचाऱ्यांचं थकीत वेतन अदा करणं आणि निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी मागितली होती लाच.